नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत. तर मी कुठं चालले ते सांगतेच. त्याआधी आज श्रावण महिन्याची छान अशी पावसाने सुरुवात झालेली आहे. ऊन पावसाचा श्रावण सरीचा खेळ चालू झाला आहे आणि आजचं वातावरण असं काही होतं आणि सकाळची सगळी कामं मी आवरून घेतली. इकडं माझ्या लेकीचा काहीतरी अभ्यास चालू आहे, ते आता थोड्या वेळाने क्लासला जाईल. त्याआधी देवपूजा वगैरे सगळं आवरलं आणि म्हटलं आज श्रावण महिन्याची सुरुवात, तर काहीतरी गोड पदार्थ बनवावा म्हणून म्हटलं चिरमुऱ्याचे लाडू बनवावेत. त्यासाठी हा गूळ चिरून ठेवला आहे आणि थोडेसे चिरमुरे. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. गूळ वितळवून घ्यायचा, पाणी वगैरे काही घालायची गरज नाही. कढई छान गरम करून घेतली, त्यात आवश्यकतेनुसार गूळ घातला आणि गूळ छान वितळला की त्याचा एक तारी पाक करून घ्यायचा. पाण्यामध्ये गूळ सोडून घ्यायचा आणि त्याची छान गोळी झाली की आपला पाक तयार. तर असा काहीसा गूळ वितळवला आणि छान असं पाक तयार करून घेतला आहे. अगदी 10 ते 15 मिनटात हे लाडू तयार होतात. कोणताच लाडवाचा प्रकार नसेल जो इतक्या कमी वेळात तयार होतो आणि खायला देखील छान लागतो. लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारा हा चिरमुऱ्याचा लाडू झटपट तयार होतो. तर अशा प्रकारे आपला पाक तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता गुळाचा पाक अगदी जेलीसारखा तयार झाला. त्याची कडक अशी पाण्यामध्ये गोळी तयार झाली की आपला पाक तयार आहे. आता याच्यामध्ये आपण चिरमुरे घालून घेऊ, छान असं हलवून घेऊ आणि मग आपले लाडू वळायला घेऊ. लाडू वळताना मात्र काळजी घ्यावी लागते, कारण गुळाचा पाक असतो त्याच्यामुळे हाताला चटके बसण्याची शक्यता असते. त्याचसोबत ते गरम गरमच वळावे लागतात. म्हणून थोडासा पाण्याचा हात असा हलकासा ओलसर करून घ्यायचा आणि फटाफट हे लाडू वळायचे. वळून पटकन होतात, प्रॅक्टिस असली की लगेच तयार होतात. तर अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आता हे गॅसवरून खाली उतरून घेऊया आणि त्याचे लाडू वळायला घेऊया. मी सांगितलं त्याप्रमाणे थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा, जेणेकरून आपल्या हाताला हा गुळाचा पाक आहे तो चिकटणार नाही आणि अशा प्रकारे छान लाडू वळता येतील. म्हणून ही काळजी. वाटलंच मिश्रण खूपच घट्ट झालं आहे, हालत नाही, तर परत एकदा गॅसवरती ठेवून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. गरम झालं की पुन्हा पाक वितळतो आणि राहिलेल्या थंड झालेल्या मिश्रणाचे देखील लाडू छान वळून होतात. तर अशा प्रकारे आपले छान असे लाडू वळून झाले आहेत. त्यानंतर म्हटलं श्रावण महिन्याची सुरुवात आणि गुरुवार म्हणून परळच्या मठात जाऊन स्वामींचं छान असं दर्शन घेतलं. त्यासोबत तुम्ही देखील दर्शन घ्या आणि तुमचा श्रावण महिन्याची सुरुवात कशी झाली ती कमेंट करून मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.